एका भाषणात काही सेकंदांसाठी शब्द सुचेनासे होतात. युवा नेता माईक सोडतो, सुचत नाही असं कबूल देखील करतो. आपल्या जागेवर जाऊन बसतो आणि अवघ्या काही मिनिटात तो सगळीकडे चर्चेचा विषय देखील बनतो. पण प्रश्न एवढाच आहे का की एका ब्लँक मुवमेंटवरून एखाद्या नवख्या नेत्याची क्षमता मोजली जाऊ शकते का? की आपण अशा काळात जगतो आहोत जिथं काही सेकंदांची व्हायरल क्लिप ही अनेक वर्षांच्या कामावरती मात करते. आज आपण चर्चा करणार आहोत मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या त्या भाषणाची. पण हा व्हिडिओ हा व्यक्तीवर नाहीये, हा व्हिडिओ आहे नेतृत्व, अपेक्षा, घराणेशाही, सोशल मीडिया आणि राजकारणात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या नेत्यांच्या संघर्षावरती. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहतोय विश्लेषण. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा 20वा वर्धापन दिन हा पार पडला. पक्षासाठीचा महत्त्वाचा कार्यक्रम, शेकडो कार्यकर्ते, नेत्यांची उपस्थिती, माध्यमांचं लक्ष आणि आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती हा कार्यक्रम महत्त्वाचा मानला जात होता. या कार्यक्रमामध्ये मनसेचे युवा नेते अमित ठाकरे भाषणासाठी उभे राहिले. सुरुवात झाली पण काही क्षणांनी ते थांबले. त्यांनी स्वतःच सांगितलं, मला काय बोलायचं ते सुचत नाहीये, मी परत येतो. आणि ते मंचावरून खाली उतरले. काही वेळानंतर ते पुन्हा आले आणि भाषण पूर्ण केलं. घटना इथे संपली, पण सोशल मीडियावरती कथा इथूनच सुरू झाली. काही मिनिटात व्हिडिओ व्हायरल झाला, मीम्स आले, ट्रोलिंग सुरू झालं. काहींनी त्यांना अपयशी नेता देखील घोषित केलं, काहींनी सहानुभूती व्यक्त केली, तर काहींनी हा फक्त मानवी क्षण असल्याचं म्हटलं. पण या सगळ्यात एक प्रश्न पडला, तो म्हणजे आपण नेमकं काय पाहिलं? एका तरुण नेत्याची चूक की एका संपूर्ण पिढीवर असलेला प्रचंड दडपण? अमित ठाकरे यांचा राजकीय प्रवास हा अजून सुरुवातीच्या टप्प्यात आहे. 2020 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला. 2022 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभर दौरे केले, संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती भूमिका घेतली आणि युवकांशी संवाद वाढवला. 2024 मध्ये त्यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढवली. विजय मिळाला नाही, पण पराभवानंतर त्यांनी राजकारणातून माघार घेतली नाही. संघटनात्मक काम हे सुरूच ठेवलं. म्हणजेच त्यांचा प्रवास हा केवळ एका अडखळलेल्या भाषणापेक्षा खूप मोठा आहे. पण मग या अडखळलेल्या भाषणाची इतकी चर्चा का झाली? कारण ते फक्त अमित ठाकरे नाहीयेत, ते राज ठाकरे यांचे पुत्र आहेत आणि हीच गोष्ट त्यांच्या प्रत्येक पावलाला वेगळं वजन देते. ठाकरे हे आडनाव घेतलं की आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वप्रथम आठवतं ते म्हणजे वक्तृत्व. बाळासाहेब ठाकरे यांची आक्रमक शैली, राज ठाकरे यांची भाषेवरची पकड, अभ्यास, विनोद, उपरोध आणि हजारो लोकांना तासनतास खेळवून ठेवण्याची क्षमता. अशा परंपरेतून आलेल्या व्यक्तीकडून लोकांच्या अपेक्षा सामान्य असू शकतच नाहीयेत. म्हणून अमित ठाकरे यांचं प्रत्येक भाषण हे त्यांच्या स्वतःच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या वडिलांशी तुलना करत ऐकलं जातं आणि जाईलही. ही तुलना न्याय्य आहे का? कदाचित नाही, पण राजकारणात वास्तव अनेकदा न्यायापेक्षा वेगळं असतं. इथे आणखीन एक मुद्दा महत्वाचा आहे, तो म्हणजे नेतृत्व म्हणजे नेमकं काय? उत्तम भाषण की उत्तम निर्णय? उत्तम संवाद की मजबूत संघटना? तर इतिहास सांगतो की उत्कृष्ट वक्ते असलेले अनेक नेते हे कालांतराने राजकीयदृष्ट्या अपयशी ठरले आणि फारसे बोलत नसलेले अनेक नेते हे प्रशासन, निर्णय क्षमता आणि कामामुळे मोठे झाले. म्हणजेच काय तर वक्तृत्व महत्वाचं आहे, पण नेतृत्वाचं एकमेव प्रमाणपत्र नाहीये. तरीही भाषण कौशल्याचं महत्व कमी होत नाही, कारण आजचा मतदार नेत्याला सर्वप्रथम सोशल मीडियावरती भेटतो. पूर्वी लोक संपूर्ण सभा ऐकत होते, आज जनता 30 सेकंदाची रील पाहते. पूर्वी भाषणाचं विश्लेषण होत होतं, आज क्लिप व्हायरल होते. पूर्वी वृत्तपत्र दुसऱ्या दिवशी मतं बनवत होती, आज अल्गोरिदम काही मिनिटात प्रतिमा तयार करतो. म्हणून आजच्या राजकारणामध्ये चांगलं काम करणं हे केवळ पुरेसं नाहीये, तर ते प्रभावीपणे मांडताही आलं पाहिजे. याच ठिकाणी घराणेशाहीचा मुद्दाही समोर येतो. आपल्या देशात जवळपास प्रत्येक मोठ्या पक्षात दुसरी किंवा तिसरी पिढी ही राजकारणात येताना दिसते. पण आडनाव आणि नेतृत्व या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आडनाव संधी देतं, तर नेतृत्व हे स्वीकार्यता मिळवून देतं. आडनावामुळे पहिली संधी नक्कीच मिळू शकते, पण दुसरी, तिसरी आणि चौथी संधी ही जनताच देते आणि ती केवळ कामाच्या विश्वासावर देते. अमित ठाकरे यांच्या बाबतीत सकारात्मक बाजू ही तितकी स्पष्ट आणि भक्कम आहे. ते संघटनेमध्ये काम करतात, युवकांशी सातत्याने संवाद साधतात, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती कायम भूमिका घेतात. पराभवानंतरही राजकारणात सक्रिय आहेत, पण त्याच वेळी सार्वजनिक मंचावरती आत्मविश्वास, संवादामधील सहजता आणि मोठ्या सभांमधील प्रभावी मांडणी यासाठी अजून मेहनतीची गरज आहे. हेही तितकं स्पष्ट आहे. हे सांगणं म्हणजे टीका करणं नाहीये.
हे वास्तव आहे. या घटनेनंतर दोन टोकाच्या प्रतिक्रिया दिसल्या. एका बाजूला काही लोक म्हणाले नेतृत्व सुरू होण्याआधीच संपलं, तर दुसऱ्या बाजूला काही जण म्हणाले यात काही मोठं नाहीये. दोन्ही भूमिका मतही अतिरेकी आहेत, कारण एक बाजू नेतृत्व संपवत नाही आणि दुसरी बाजू दुर्लक्षित करताही येत नाही. राजकारणात प्रत्येक सार्वजनिक क्षण हा महत्वाचा असतो, कारण प्रत्येक क्षणामधून नेतृत्वाबद्दलचा जनतेचा विश्वास हा तयार होत असतो. कदाचित या घटनेच्या टीका आणि ट्रोलिंगवरून अमित ठाकरे यांनी सर्वात मोठा धडा घ्यायचा असेल तर तो केवळ वक्तृत्वाचा नाहीये, तो मानसिक तयारीचा आहे. राजकारणामध्ये मोठ्या अपेक्षांचं दडपण कसं हाताळायचं, टीकेला उत्तर शब्दांनी नाही तर कामाने कसं द्यायचं आणि स्वतःची ओळख ही राज ठाकरेंचा मुलगा या पलीकडे कशी निर्माण करायची, याचं उत्तर हे त्यांना शोधावं लागेल. प्रश्न फक्त अमित ठाकरे यांच्या पुरता मर्यादित राहत नाहीये. हा प्रश्न प्रत्येक त्या तरुण नेत्यासमोर आहे जो मोठ्या राजकीय वारशातून सार्वजनिक जीवनात येतो. वारसा मिळू शकतो, ओळख ही निर्माण करावी लागते, मंच मिळू शकतो, टाळ्या या कमवाव्या लागतात, पक्षपद देऊ शकतो, पण नेतृत्वाचा शिक्का फक्त जनताच मारते आणि तो कोणत्याही आडनावावर नाही तर काम, सातत्य आणि विश्वासावरती मारला जातो. म्हणूनच आजचा हा व्हायरल क्षण हा अमित ठाकरे यांच्या राजकीय प्रवासाचा शेवट नाहीये, तो कदाचित त्यांच्या प्रवासातील पहिला मोठा धडा असेल. पुढे ते या धड्यातून किती शिकतात, स्वतःला किती बदलतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतात की नाही, याच उत्तरात त्यांच्या नेतृत्वाचं खरं मूल्य दडलेलं असेल. कारण राजकारणामध्ये इतिहास हा एका भाषणाने लिहिला जात नाही आणि एका भाषणाने संपतही नाही. इतिहास लिहिला जातो तो केवळ आणि केवळ वर्षानुवर्षाच्या संघर्षातून, सातत्यातून आणि प्रत्येक टीकेला पुढच्या यशात बदलण्याच्या क्षमतेमधून. तुम्हाला काय वाटतं? एका भाषणातील काही सेकंदाच्या चुकीवरून एखाद्या नेतृत्वाची क्षमता ठरवता येते का? की नेतृत्वाची खरी परीक्षा काळ, काम आणि जनतेचा विश्वास घेत असतो? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. अशाच सखोल आणि निपक्ष राजकीय विश्लेषणासाठी विश्लेषण वाईब या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोवर जय महाराष्ट्र.